हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका छान आणि चटपटीत रेसिपीसोबत. तर तुम्हालाही चणे पाहून तोंडाला पाणी सुटत असेल ना? चला तर पटकन करायला घेऊ. पण त्या पहिले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा चटपटीत रेसिपी बघण्याकरता बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिले तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचतील. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवून घेते. तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 2-3 वाटे चणे मी रात्रभर भिजवत ठेवले होते आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. चणे आपल्याला असे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला चणे छान शिजवून घ्यायचे. त्यानंतर मी हे चण्याचं शिजल्यावर पाणी उरतं ते पाणी काढून घेतले आणि शिजलेला आलू घेतलेला आहे. आलू तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही घेऊ शकता. आणि फोडणीसाठी तेल, अद्रक घेतलेलं आहे इथे थोडंसं बारीक ठेचून, जिरे आणि हिंग. त्यानंतर घेतलेलं आहे लाल मिरची पावडर, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, धने पावडर, चाट मसाला, जिरे पावडर घेतलेला आहे आणि 1 वाटी कांदा कापून घेतला आहे, 1 वाटी काकडी आणि टोमॅटो. तर सर्वात पहिले आपण हे चण्याचं जे पाणी काढलेलं होतं ना, त्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घेऊ. जिरे पावडर, धने पावडर, चाट मसाला, लाल तिखट, मीठ, हे सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे. पाण्यामध्ये असे मसाले मिक्स केल्यामुळं काय होतं, मसालेही करपत नाहीत आणि ह्या पाण्याची चव भाजीला आणखी छान येते. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. याची खरं तर एक पेस्टच करायला पाहिजे, पण पाणी जास्त होतं आणि मला ते टाकून द्यायचं नव्हतं, त्यामुळे मी पाणी इथे जास्तच घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून घेऊ आणि आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया. कढई छान तापली की त्यामध्ये टाकायचे आपल्याला तेल टाकायचे आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे. त्यामध्ये आपण यामध्ये मोहरी घेतलेली नाही, फक्त जिरेच घेतलेले आहेत. जिरे, अद्रक आणि हिंग टाकून घ्यायचं फोडणीला आणि हे 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. आता हे परतलं की त्यामध्ये आपल्याला आपण मिक्स केलेले मसाले या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि याला छान एक उकळी आणून घ्यायची किंवा मसाले तळून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे मसाले आपले छान तळले की त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे नंतर चणे आपल्याला त्यामध्ये असे परतून घ्यायचे आहेत. चणे 2-3 मिनिट असे परतून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये शिजलेला आलू घालून घ्यायचा आहे. आलू तुम्ही वरतूनही घालू शकता, पण असं घातलं ना की मसाल्याचा वास आलूला छान लागतो. आता हे आलू आपल्याला चण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची. हे बघा कसा दाटसरपणा आलेला आहे आलूनं चण्याला छान. आता आपण याला 2 मिनिट वाफ आणायला ठेवून देऊ आणि 2 मिनिटानंतर वाफ छान बसली त्याला, म्हणजे चणे पण छान होतात आणि आलू पण छान मिक्स होतो आणि मसाल्याचा वास सर्व चण्याला आणि आलूला लागला जातो. आता आपण सर्व करायला घेऊ. तर खायला घेताना तुम्हाला जेवढे घ्यायचेत का तेवढेच घ्या आणि तेवढ्याच याच्यात तुम्ही कांदा टोमॅटो मिक्स करा, म्हणजे ते खराब होणार नाही. आता यामध्ये मी अर्धे काढून घेत आहे आणि त्यामध्ये मग कांदा टोमॅटो मिक्स करणार आहे. जर आपण सर्वच याच्यात कांदा टोमॅटो मिक्स केला तर कांद्याचा वास पटकन येतो आणि टोमॅटोही मऊ होतं, त्यामुळे ते खराब लागतं. त्यामुळे आपल्याला जेवढे खायचे तेवढेच कांदा टोमॅटो मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि काकडी घातलेली आहे आणि मिक्स करून घेऊया. किती मस्त दिसते बघा. ही रेसिपी ज्यांना डाएट करायचं आहे त्यांनाही चालते आणि पोटभरीचा नाश्ता आहे, कुणीही खाऊ शकतं याला आणि एकदम चटपटीत पण असते आणि पौष्टिकसुद्धा असते. यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची आणि मस्त लिंबू पिळून खायचं. इतकं तर भारी लागतं ना, मस्त. चला आपण पटकन प्लेटमध्ये सर्व करूया आणि खायला घेऊया. बरं, आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.